आताच्या घडी सर्वात मोठी बातमी लातूर जिल्ह्यामधून येते। लातूरच्या निलंगा तालुक्यातील शडुळवाडी येथील सरपंचाला किरकोळ कारणावरून बेदम मारहाण करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। लातूरच्या निलंगा तालुक्यातील शडुळवाडी येथील सरपंचाला किरकोळ कारणावरून बेदम मारहाण करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी लातूर जिल्ह्यामधून येते या क्षणाची। शडुळवाडी येथील सरपंच यांना किरकोळ कारणावरून बेदम मारहाण करण्यात आल्याचं देखील पाहायला मिळत आहे। ग्रामपंचायतमध्ये काम करत असताना सरपंच आणि गावातील दोन तरुणांमध्ये हा वाद झाल्याचं सांगितलं जात आहे। किरकोळ वादाचे रूपांतर हे हाणामारीमध्ये झाल्याचं देखील आता या प्रत्यक्षदर्शी लोकांच्या वतीने सांगण्यात येत आहे। सरपंच यांना गावातीलच दोन तरुणांनी बेदम मारहाण केल्याची घटना आता घडली आहे। दरम्यान मारहाण करतानाचा व्हिडिओ आता समोर आल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र तक्रार देऊनही पोलीस दखल घेत नसल्याचे सरपंच यांचा आरोप या ठिकाणी होतो आहे। निलंगा पोलिसांमध्ये तक्रार देण्यासाठी गेले असता पोलिसांनी तक्रार घेण्यास विरोध केल्याचं देखील आता सरपंच यांच्या वतीने सांगण्यात येत आहे। रुबाब चांदचा वाडी शेडूळ सरपंच तालुका निलंगा 16 जानेवारी रोजी ग्रामपंचायतमध्ये काम करताना ग्रामसेवक आणि समजे काम करताना गावातले दोन तरुण येऊन ते लाईट खात्याच्या कामामुळे आमच्या संघ शिवीगाळ धिंगाणा करणा चालू केली। ते महबूब वाजिद पठाण वाशिद महबूब पठाण येऊन आमच्यावर तक्रार काय गोंधळ करून शिवीगाळ करून मारहाण आमच्यावर करून काय पंचायती इतर सामानचं तोडफोड झालेली आहे। मग आम्ही निलंगा पोलीस स्टेशन गेलो। त्याच्यानंतर आमचा गुन्हा काय घ्यायला तयार नाही। 2 दिवसापासून हेलपाटे मारतावले तर त्याची आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। त्याच्यामुळे आम्ही 2 दिवसापासून तक्रार करत आहोत। त्याच्यानंतर साहेबांना म्हणले की तुमचं काय नाही ग्रामसेवक मॅडमाला बोलवा। आम्ही ग्रामसेवक मॅडमाला बोलिलो तर त्याच्यावर दबाव घालून आमचं काय काम करायला कोण तयार नाही। मग याला काय आमचा न्याय करायला कोण तयार आहे का नाही याची काय आम्हाला जाणीव करून द्या।